खिडकीतून दगड मारून उठवलं, राग अनावर, झोपेतच डोक्यात हातोडा घालून परप्रांतीय कामगाराचा खून. करमाळा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाळा जेऊर रस्त्यावरील झरे फाटा परिसरात असलेल्या एका सिमेंट पाईप कंपनीमध्ये किरकोळ वादातून परप्रांतीय कामगाराचा डोक्यात हातोडी मारून खून करण्यात आला आहे. महादेव कुमार मनोज शर्मा, राहणार बिहार, सध्या झरे फाटा करमाळा असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर जयंत कुमार उमेश शर्मा, राहणार बिहार हा संशयित आरोपी असल्याची माहिती आहे. ही धक्कादायक घटना 11 ऑगस्ट रोजी रात्री 11:30च्या सुमारास घडली. करमाळा तालुक्यातील झरे फाटा येथील स्वराज्य सिमेंट पाईप कंपनीमध्ये अनेक परप्रांतीय कामगार कामाला आहेत. कंपनीने या कामगारांना राहण्यासाठी खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. घटनेच्या रात्री जयकुमार हा खोलीचा दरवाजा बंद करून झोपला होता. त्याच खोलीत महादेव कुमारलाही झोपायचे होते, मात्र दरवाजा बंद असल्याने महादेव कुमारने खिडकीतून दगड मारून जयंत कुमारला उठवले. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. काही वेळाने वाद शांत झाला असला तरी जयंत कुमारच्या मनात या घटनेचा राग कायम होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. रात्री सुमारे 11:40 महादेव कुमार गाढ झोपेत असताना जयंत कुमारने त्याच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने जोरदार घाव घातला. या हल्ल्यात महादेव कुमार गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित आरोपी जयंत कुमार शर्मा घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्हीएस आणि करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या प्रकरणी शिवम बद्री शर्मा यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी जयंत कुमार शर्मा यांचा करमाळा पोलिसांकडून शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद इतका टोकाला गेला की एका कामगाराला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या घटनेने झरेफाटा परिसरात खळबळ उडाली आहे.